अंगणवाडी भरती 2026 अंगणवाडी मुख्य सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी अंतर्गत भरतीची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. तर अंतर्गत भरती म्हणजे नेमकं काय, यासाठी कुठल्या महिला पात्र आहेत, आम्ही त्यात पात्र आहोत का, हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेलेच असतील. सो हेच प्रश्न आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. सो नेमकं अंतर्गत भरती म्हणजे कशी भरती आहे, कोणासाठी आहे, सो याच गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो मी सीमा शिंदे आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर करून ठेवायचं आहे, म्हणजेच अशाच पद्धतीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. सो आता आपण बघूया की नेमकं काय आहे अंतर्गत भरती जी होणार आहे अंतर्गत महिलांसाठी. सो ही काय आहे, जे की उद्यापासून म्हणजे 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत ही फॉर्म या ठिकाणी भरणं सुरू झालेले आहे. उद्यापासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे. सो हे नेमकं कोणासाठी बघा, तर हा GR या ठिकाणी आलेला आहे. कालचा GR आहे, 5 ऑगस्टचा GR आहे. तर याच्यामध्ये ही जी भरती आहेत याच्यामध्ये बघा, तुम्ही बघू शकता GR मध्ये अंगणवाडी सेविकातून मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पद भरती परीक्षा संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना सुधारित पात्रता लक्षात घेऊन कार्यवाही करण्याबाबत. यस, या ठिकाणी सुधारित पात्रताचा हा GR या ठिकाणी आहे. सो ज्या अंतर्गत महिला आहेत म्हणजेच ज्या ऑलरेडी सेवेवरती आहेत, यस, अंगणवाडी सेविका ज्या ऑलरेडी आहेत, ज्यांनी 10 वर्ष कंप्लीट केलेले म्हणजे 10 वर्षाचा त्यांना विनाखंड अनुभव आहे, म्हणजे कुठेही मध्ये खंड न होऊ देता सातत्याने त्यांनी 10 वर्ष सेवा केलेली आहे. तर ही भरती अंतर्गत महिलांसाठी आहे, म्हणजेच त्या अंतर्गत सेवेमध्ये ऑलरेडी आहेत त्यांच्यासाठी ही भरती आहे. तर बघा, या विषयानुरूप किती आहेत, आयुक्तालयाअंतर्गत सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त किती 272 व सदर परीक्षेचा निकाल लागेपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची भरती परीक्षा संदर्भात ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी. यस, आता हे या ठिकाणी GR आहे. सो महिला व बाल विकास विभाग शासन अधिसूचना, यस, दिनांक 2021 पासून ते 23 पर्यंत याच्यामध्ये पात्रतेमध्ये त्यांनी काही पिटिशन दाखल केली होती, वयाची पात्रता जी की आता 45 पासून 50 पर्यंत झालेली आहे. म्हणजे अशा महिला ज्या की ऑलरेडी या सेवेमध्ये आहेत, सो प्रमोशनच्या बेसिसवरती सेवेमध्ये ऑलरेडी आहेत, तर प्रमोशनच्या बेसिसवरती वयाच्या 50 वर्षापर्यंत त्यांना आता या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. जे की पहिले 45 वर्ष होतं, तर 45 पासून आता ते 50 वर्ष वयापर्यंत आलेलं आहे. तर अशा पद्धतीचा हा GR आहे अंतर्गत महिलांसाठी. सो या ठिकाणी हा GR आपण बघूया की 3/7/2026 नुसार या शासन निर्णयाच्या आधारे ज्या वर्षी भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे त्या वर्षात 50 वर्षापेक्षा जास्त वय नसेल अशा अंगणवाडी सेविका लक्षात घेऊन दिनांक 1 जानेवारी किती 1 जानेवारी 2025 अर्ज भरण्याविषयी सूचना या ठिकाणी आहे. सो म्हणजेच त्या 1 जानेवारी 2025 पर्यंत त्यांच्या वयाची जर 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष पूर्ण असेल तर अशा महिला इथे अर्ज करू शकत नाही आहेत, म्हणजे 50 वर्षापर्यंतच त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. सो आता या ठिकाणी हे जे बघा, तुम्ही बघू शकता महिला व बालविकास विभाग संदर्भीय पत्र अन्वये दिनांक 10/10/2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित पात्रता निकषाबाबत सुद्धा सूचना प्राप्त असून हे दोन्ही शासन निर्णयान्वये त्या आधारे खालील प्रमाणे मुख्य पात्रता निकष या ठिकाणी आहे. सो मुख्य पात्रता निकष काय आहे तर ते बघूया आपण. मुख्य पात्रता निकष बघा, ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षी 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या सेविका, अशा सेविका ज्यांनी 1 जानेवारी 2025 पर्यंत सलग विनाखंड मध्ये न थांबता ज्यांनी 10 वर्ष पूर्ण अनुभव घेतलेला आहे किंवा 10 वर्षाचा ज्यांच्याकडे अनुभव आहे, अशा महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात. मग भलेही तुमचा 1 दिवस कमी त्या ठिकाणी पडत जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही. ओके, सो दुसरी महत्वाची गोष्ट जी की वयाची अट आहे, 1 जानेवारी 2025 रोजी त्यांचे वय किती पाहिजे, 50 पेक्षा जास्त नसावे. यस, 50 वर्षापेक्षा जास्त नसावे, म्हणजेच ते 1 जानेवारी 1975 नंतर जन्मलेल्या असाव्यात, अगोदर नाही. अगोदर असेल तर ऑफकोर्स त्यांचं वय 50 वर्षापेक्षा जास्त होईल. तर 1 जानेवारी 1975 नंतर जन्मलेल्या त्या महिला असतील तर अशा महिलांना या ठिकाणी अर्ज करता
येणार आहे. सो या ठिकाणी बघा, संवैधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणाऱ्या सेविका. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, जो पहिला GR या ठिकाणी आलेला होता, त्या GR मार्फत इथे काय सांगितलं होतं की 12वी पास कोणत्या महिला अर्ज करू शकतात, 12वी पास महिला अर्ज करू शकतात. आणि यानुसार काय म्हणता येते की संवैधानिक विद्यापीठाची पदवी. आता हे अजून म्हणजे कन्फर्म नाहीये की पदवीच असेल. आता पदवी जर म्हणाल तर यामध्ये बऱ्याच महिला अपात्र सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे याच्या बाबतीत काही अपडेट येण्याची शक्यता देखील आहे की 12वी पास, पदवीचा 12वी पास देखील या ठिकाणी होऊ शकतं. जर असंच काही अपडेट आलं तर मी ते तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल. पण सध्या तरी त्यांनी पदवी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, या मीन्स आपल्या GR नुसार, या GR नुसार पदवी तर त्यांनी सांगितलेलं आहे. मागच्या GR मध्ये त्यांनी 12वी पास सांगितलं होतं, पण याच्यामध्ये चेंजेस नक्की होऊ शकतात, होण्याची शक्यता आहे. आणि चेंजेस झाल्यानंतर लगेचच मी तुमच्यापर्यंत त्याचा अपडेट देखील घेऊन येईल. आता मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत त्यांना काय आहे, संगणक अर्हता म्हणजेच कुठलाही शासन मान्य प्राप्त कम्प्युटरचा कोर्स कंप्लीट केलेला असावा, प्रमाणपत्र असणं गरजेचं. मग MSCIT जरी असेल तर ते तुम्ही रुजू झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत सुद्धा सबमिट करता येणार आहे. म्हणजे आता जर तुमच्याकडे नसेल तर इट्स फाईन, म्हणजे नसेल तरी चालणार आहे, पण रुजू झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला संगणक प्रमाणपत्र सबमिट करणं गरजेचं आहे. देन मराठी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. तसेच हिंदी भाषा 3 वर्षाच्या आत, मराठी भाषा सुद्धा 2 वर्षाच्या आत तुम्हाला उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. आणि हिंदी भाषेसाठी 3 वर्ष या ठिकाणी दिलेली, ह्या महत्वाच्या पात्रता या ठिकाणी आहे. सो पात्रता धारण करेपर्यंत, यस, ह्या पात्रता धारण करेपर्यंत तुमचं जे काही वेतनवाढ असेल, पदोन्नती असेल, यस, हे होणार नाहीये, लक्षात घ्या. म्हणजेच कोणत्या पात्रता म्हणते मी, तुम्ही पदावर रुजू झाल्यानंतर तुमचं जर सर्टिफिकेट नसेल तर ते सर्टिफिकेटसाठी 2 वर्षापर्यंत तुम्हाला वेळ दिला जाईल. त्या 2 वर्षात तुम्हाला हे सगळे सर्टिफिकेट असेल किंवा मराठी भाषा उत्तीर्ण होणं असेल किंवा हिंदी भाषा उत्तीर्ण होणं असेल, हे सबमिट करणं त्या ठिकाणी गरजेचं राहील. सो अशा पद्धतीने ही अंतर्गत भरती आहे. लक्षात आलंय तुमच्या, अंतर्गत भरती म्हणजेच अशा महिला की ज्या ऑलरेडी सेवेवर आहे तर त्यांना त्यांच्या अनुभवाच्या बेसवरती या ठिकाणी या माध्यमातून अप्लाय करता येणार. किती वर्षांचा अनुभव सांगितलं मी की 1 जानेवारी 2025 पर्यंत तुमचा 10 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. यालाच आपण म्हणतो अंतर्गत भरती. तर याच्यामध्ये काय आहे की हे जे आहे 7 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत, या तारखेपर्यंत तुम्हाला काय करता येणार आहे, ऍप्लिकेशन, अर्ज भरता येणार आहे. 7 ऑगस्ट म्हणजे उद्यापासूनच अर्ज भरण्यासाठी सुरुवात या ठिकाणी होणार आहे. तर तुम्हाला सुद्धा अर्ज भरायचा आहे. आपले कागदपत्र सगळं जे काही फोटो लागणार आहे सगळं व्यवस्थित ठेवा आणि अर्ज तुम्हाला करायचा आहे. सो अशा पद्धतीने पात्रता या ठिकाणी आहे. आता जरी तुम्ही अंतर्गत भरतीसाठी जरी पात्र नसाल, आता सगळ्याच महिला काही म्हणजे त्या सेवेमध्ये रुजू नाही ऑलरेडी, तर सगळ्याच महिलांना आपण म्हणजे या ठिकाणी सरळ सेवेमार्फत सुद्धा ऍड येणार आहे लवकरच. ही अंतर्गत भरती जी आहे कोणासाठी आहे, शहरी विभागासाठी आहे. यस, जे काही सांगितलं मी तुम्हाला, पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी मुख्य सेविका असेल, ही शहरी विभागासाठी भरती होती, अंतर्गत भरती. आता याच्यानंतर जी आहे सरळ सेवेची भरती लवकरच येणार आहे. ही भरती झाली की लगेच सरळ सेवेचाच नंबर आहे आता. सो सरळ सेवेची भरती ग्रामीण विभागासाठी येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सरळ सेवेची भरती आता सगळ्याच महिलांसाठी असणार आहे, सगळ्याच महिला त्याच्यासाठी पात्र असणार आहे. तर तयारीला लागण्यासाठी तुम्हाला आपली ही बॅच आहे, आतापासून तयारीला लागा, कारण की बऱ्याच महिलांचं असतं बघू ऍड आल्यावर करू, अरे नाही कॉम्पिटिशन खूप आहे. यस, तर ऍड येण्याची वाट बघू नका, ऍड येणार म्हणजे येणार. आता सुरुवात झालेली आहे सगळ्याच ऍड येण्याची. सो आताच सुरुवात करायची. आपल्याकडे बॅच आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका. तुम्ही जरी अंतर्गत भरतीनुसार जरी तयारी करत असाल तर ही बॅच तुमच्यासाठी देखील आहे. आणि सरळ सेवा मार्फत जरी तुम्हाला जायचंय तर ही बॅच तुमच्यासाठी देखील आहे. सो याच्यामध्ये जे आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर आहेत. आता तांत्रिक घटक असेल, अतांत्रिक घटक असेल, दोन्ही घटकला या ठिकाणी विशेष महत्व दिलेलं आहे. तांत्रिक घटकाला जसं की वेटेज जास्त आहे त्यानुसार त्याच्यावरती फोकस सुद्धा केलेला आहे. सो लवकर जॉईन करायचं आहे. याच्यामध्ये PYQ अनालिसिस आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. यस, आणि बॅच जर बघाल तुम्ही तर फक्त आणि फक्त 499 ला याची फीस वाढणार आहे, लवकरच वाढणार आहे. सो तुम्ही आपल्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता. तुमचे काही डाऊट्स असेल, कुठल्याही स्वरूपाचे डाऊट्स असेल तर तुम्ही याच्यावर देखील कॉन्टॅक्ट करू शकताय. आणि कमेंट सेक्शन मध्ये देखील तुमचे काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकताय कमेंट करून. सो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल.
देन आपली नारी शक्ती बॅच आहे टेस्ट सिरीज साठी. तांत्रिक घटक व अतांत्रिक घटक याच्यामध्ये मार्फत कव्हर केले जातात. 5,000 प्लस प्रश्नांचा सराव तुमच्या या माध्यमातून होतो आणि ही जी बॅच आहे आपली फक्त आणि फक्त 99 रुपयाला आहे, नारी शक्ती बॅच. देन नारी शक्ती अंगणवाडी भरती 2026 याच्यामध्ये काय आहे, PYQs बॅच ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये ऍप मध्ये अवेलेबल आहे. सो ही बॅच जी आहे सगळ्या म्हणजे प्रश्नांचा सराव, PYQ प्रश्नांचा सराव असेल, त्याच्यामध्ये तांत्रिक घटक असतील, अतांत्रिक घटक असतील, सगळं तुमचं त्या ठिकाणी होऊन जाईल. 199 ला फक्त हे आहे. तर याच्यामध्ये आपलं जे ऍप आहे द 360 अकॅडमीचे, त्याची लिंक ऑलरेडी मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुम्ही त्या लिंक वरून देखील ऍप डाउनलोड करू शकतात आणि जे काही अपडेट्स वगैरे येतात किंवा GR आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला डाउनलोड आपला ऍप करायचा आहे, प्ले स्टोअरवरून देखील तुम्ही आपला ऍप डाउनलोड करू शकता द 360 अकॅडमी म्हणून. आणि जर तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट बिंदासपणे करू शकतात. इथे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही म्हणजे तुमचे कुठलेही डाऊट्स असेल तर ते डाऊट देखील सॉल्व्ह करून घेऊ शकतात. सो अशा पद्धतीने तुमचे डाऊट्स वेळोवेळी या ठिकाणून सॉल्व्ह केले जातात आणि तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी गायडन्स देखील केलं जातं. पर्सनल गायडन्स देखील आम्ही या ठिकाणी करतो की कशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळवू शकता. सो अशाच अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा आणि अपडेट नक्की मिळवा. व्हिडिओला लाईक देखील तुम्ही करू शकता. धन्यवाद.